जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत, त्यातून हिंदू धर्म खतरे में है अशा प्रकारची हाकाटी दिली जाते। याचं नेतृत्व कोण करतायत? सत्ताधारी आमदार। पण हिंदुत्ववादी सरकार असताना खरंच हिंदू इथं संकटात आलाय का, की ही केवळ धार्मिक ध्रुवीकरणाची रणनीती आहे? अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतःला पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणवते, पण त्यांचे आमदार कट्टर हिंदुत्वाचा नारा देत आहेत। दिवाळीत हिंदूंकडून साहित्य खरेदी करा असं आवाहन करतायत संग्राम जगताप। एक प्रकारे हे मुस्लिमांवरचा सामाजिक बहिष्काराची हाकाटी नाही का? अजित पवारांना हे मान्य नाही, पण त्यांनी आमदारांना समज दिलेली असताना सुद्धा त्यांचे आमदार त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडे गेलेत का? कारण ते ऐकायला तयार नाहीयेत। प्रश्न आहे, या सगळ्यातून नेमकं काय साधलं जाणार आहे? या देशात हिंदू मुस्लिम फाळणी करायची आहे का? जोडणं हे धर्माचं काम आहे ना, मग तोडण्याची भाषा धर्माला खरंच मान्य आहे का? प्रत्येक गोष्टीत धर्म पाहणं या देशाला, या महाराष्ट्राला परवडणारं आहे का? हल्ली जो विखार आपल्या आजूबाजूला दिसतोय ना, या धार्मिक विद्वेषावर एक मार्मिक कविता मला तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची आहे। नफरतों का असर देखो, जानवरों का भी बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया। ये पेड़, ये पत्ते, ये शाखें भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए। सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए। जिस तरह से हम धर्म मजहब के नाम पे रंगों को भी बांटते जा रहे हैं, हरा मुस्लिम का है और लाल हिंदू का रंग है, तो वो दिन दूर नहीं है जब सारी की सारी हरी सब्जियां मुस्लिमों की हो जाएंगी और हिंदुओं के हिस्से बस टमाटर, गाजर और चुकंदर ही आ जाएंगे। अब ये समझ नहीं आ रहा कि उस तरबूज का क्या होगा, वो किसके हिस्से में आएगा? जो बेचारा ऊपर से मुसलमान और अंदर से हिंदू है, वो कहां जाएगा? आज देशातली, राज्यातली परिस्थिती हीच आहे। या देशातला जो आक्रोश आहे, तो आक्रोश नेमका कशासाठी? राजकारणासाठी की धर्माच्या रक्षणासाठी? सवाल विचारूया, पण बघूया खास रिपोर्ट। हा आक्रोश घेऊन उतरलेले आहेत आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी पाटील आहेत। बालाजीराव, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत मुस्लिम अभ्यासक सुभान अली आहेत। सुभान अली, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भागवत तावरे आहेत। भागवतजी, तुमचं सुद्धा स्वागत। आपल्या सोबत नाशिकहून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषारजी भोसले आहेत। तुषारजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत या चर्चेमध्ये थोड्याच वेळात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, नेते संग्राम भंडारी सुद्धा जोडले जाणार आहेत। आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांचं काय विवेचन आहे ते ऐकूया। पण सुरुवात मला तुषारजी तुमच्यापासून करायची, ती याच्यासाठी की आम्ही बघतोय, दाखवतोय या महाराष्ट्राला जिल्ह्या जिल्ह्यात किती आक्रोश आहे हिंदूंच्या मनामध्ये। हिंदू पेटून उठलेला आहे, त्याला वाटतंय की आपल्यावरती प्रचंड अन्याय होतोय आणि त्याचं नेतृत्व सत्ताधारी करताय। हा आक्रोश कुणाच्या विरोधात आहे? या आक्रोशाला जबाबदार कोण आहे? तुषारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलासजी, हो विलासजी, खरं तर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जे विधान आज आपल्या चर्चेला आलंय की दिवाळीचा सण आणि त्या सणाची खरेदी आपण हिंदूंकडनं करा। बर, सण कोणाचा? हिंदूंचा। सणाचं पावित्र्य हिंदूंचं। सणामध्ये आर्थिक उलाढाल करणार कोण? हिंदू। मग हिंदूंच्या सणाकरता हिंदूंनी कष्टाने कमवलेला पैसा आपल्याच हिंदू बांधवांकडे खर्च करावा, जेणेकरून त्यांची आर्थिक घडी नीट बसेल किंवा त्यांच्या आर्थिक सगळ्या याला चालना मिळेल, त्यांचे उद्योगधंदे वाढतील। अशा करता जर कोणी प्रोत्साहन दिलं तर त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि आमच्या धर्माच्या सणांमध्ये पावित्र्य जपलं जाण्यासाठी जर आम्ही ती काळजी घेत असू, उलट पक्षी दुसऱ्याही धर्माचे ज्या वेळेला सण उत्सव, त्यांचे सुद्धा ज्या वेळेला सण उत्सव असतात
त्यावेळेला ती मंडळी त्यांच्याच धर्मियांकडनं खरेदी करते. मग आपल्या धर्माच्या सण उत्सवांच्या वेळेला केवळ हिंदूंकडे आपण खरेदी करा हा 12 महिन्याचा आग्रह नाही, पण ज्या वेळेला धार्मिक सण असतात त्या धार्मिक सणांबरोबर धार्मिक नियमही असतात. मग आपले हिंदू बांधव जर सगळ्या नियमांचं पालन करून विकत असतील तर त्यावेळेला आपल्याच हिंदू समाजाच्या बांधवाचं पोट भरावं आणि त्याच्याचकडनं आपण माल खरेदी करावा, वस्तू खरेदी कराव्या. अशा गोष्टी झाल्या तर याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? काही नाही, आणि काही म्हणून वाईट काहीच नाहीये. मला वाटतं याच्यामध्ये कुठेही वाईट काही नाहीये, अक्कलस्थाळेपणा फक्त थोडा संभ्रम आहे. संभ्रम हा आहे तुषारजी. मी बाजारात थोडी माहिती घेतली, आज विषय घेतल्यानंतर बाजारात सगळी माहिती घेतली, बाबा मार्केटमध्ये काय काय आलंय, तर त्यातल्या बहुतांशी ज्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या तुमच्या पावित्र्यात बसत नाही. त्याचं कारण सगळे चायनीज माल आहे. आता या चायनीज मालाच्या बद्दल काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जर समजा हा चायनीज माल एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आला तर आक्रोश कुणाच्या बद्दल असायला हवा? असं का होत नाहीये? कन्फ्युजन आहे लोकांना. काय पर्याय काय देता तुम्ही? काय करायचं ह्या चायनीज मालाचं सांगा. निश्चितच मी याही बाबतीत खंबीरपणानं सांगेल की आपले सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सुद्धा नुकतंच आपल्या सगळ्यांना आवाहन केलंय की आपण स्वदेशीच्या वस्तू वापरल्या पाहिजे, स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरल्या पाहिजे. तीच गोष्ट पूजनीय सरसंघचालकांनी सुद्धा आपल्या उद्बोधनातून सांगितली आणि आमचा हाच आग्रह जनतेला सुद्धा आहे. कोणत्याही परिस्थितीत चायनीज माल सुद्धा आपण सगळ्यांनी खरेदी करू नका. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, लोकल फॉर व्होकल, स्थानिक बाजारपेठ आणि आपल्या देशातल्या जनतेनी कष्टाने आपल्या देशात वस्तू बनवाव्यात आणि आपल्या देशातल्या नागरिकांनी आपल्या देशातल्या वस्तू खरेदी कराव्यात. प्राधान्याने आपल्या देशातल्याच वस्तू खरेदी कराव्यात आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेला आपले धार्मिक सण उत्सव असतील त्यावेळेला आपल्या धार्मिक पावित्र्य सांभाळून ज्या वस्तू विकल्या जात असतील, बनवल्या जात असतील त्याच खरेदी केल्या जाव्या ही आमची भूमिका आहे. हे बघा, धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा धार्मिक उत्सवांमध्ये काही नियम पाळायचे असतात. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगेल, आपल्याकडे नरक चतुर्दशी असते. नरक चतुर्दशीला आपण अभ्यंग स्नान करतो. आपण पहाटे उठतो, सूर्योदयापूर्वी उठतो आणि आपण उठणं लावून अभ्यंग स्नान करतो. हे का? तर आपल्या धार्मिक शास्त्रिक ग्रंथामध्ये आपल्याला ते महत्व सांगितलं गेलंय. मग आता मला सांगा, जर आपण सुगंधित उठणं सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्ममुहूर्तावर लावून अभ्यंग स्नान करायचंय आणि ते उठणं खरेदी कोणाकडनं करायचं की जो 8-8 दिवस आंघोळच करत नाही, जुम्मे की जुम्मे आंघोळ करतो, त्याच्याकडनं उठणं घेऊन आपण अभ्यंग स्नानाला लावायचं का? म्हणून तार्किकदृष्ट्या सुद्धा हे योग्य नाही. खरंच तुमचं लॉजिक आणि तुमच्या लॉजिकचा प्रश्न मी संग्राम बापूंना विचारणार आहे, कारण बापू पण तशाच प्रकारचं मार्गदर्शन करतात. बापू, प्रश्न आहे खरं तर हास्यास्पद आहे म्हणून मी हसतोय, पण मला सांगाव, आता जे तुषारजींनी लॉजिक मांडलं, मग आता दिवाळीच्या दिवशी हिंदूंनी गाडीमध्ये गोडे तेल टाकायचं का डिझेल पेट्रोल टाकायचं? काय करायचं? वर थोडं मार्गदर्शन. विलास दादा, तुम्ही जे चायनीज मालाबद्दल बोलताय, नाही ते चायनीज गेलं मागे, आता गोड तेल की पेट्रोल डिझेल? ठीक आहे, डिझेल पेट्रोल टाकायचं का? ठीक आहे, काय हरकत नाही. पण डिझेल पेट्रोल जिकडनं येतंय तिकडची लोक असं तर म्हणत नाहीये ना की 15 मिनिटासाठी पोलीस बाजूला करा आणि मग आमच्यात किती दम आहे तुमच्यात किती दम आहे असं बघू. हे भारतात म्हटलं जातंय. हे बघा, लोकांनी, संग्राम बापू तुम्हाला माहित नाही बहुतेक, पाकिस्तानवर हल्ला केला तर तो आमच्यावर हल्ला असेल अशा प्रकारचा करार त्यांच्यात झाला. आता हे राजकारण आहे, ते राजकारण आहे विलास दादा. दादा हे राजकारण आहे. यांना पाकिस्तान किती प्रिय आहे हे भारत जेव्हा मॅच हारतो आणि जेव्हा फटाकडे वाजतात ना तेव्हा आपल्याला कळतं यांचं किती प्रेम आहे त्यांच्यावर. कसे तोंड झाले होते. आता भारत जेव्हा जिंकला तेव्हा गावागावात काय परिस्थिती होती, आपण तुम्ही फिरता मी फिरतोय. सुरुवात ही लोक करताय म्हणून आपण डिझेल पेट्रोलवर असं काही विचार करू शकत नाही. भारतात आम्हाला जे त्रास देणार त्यांच्या विरोधात आम्ही अशी भूमिका घेणार ना दादा. मला एक सांगा विलास दादा, अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही म्हणत असाल की हे अहमदनगर आहे, मग आम्ही काय आम्ही करणार ना दादा, त्यांना ऍक्शनला रिएक्शन तर देणार ना आम्ही. तुम्ही करणार ना, तुम्ही करणार, पण कुणा विरोधात करणार मला सांगा.
मला सांगा, या देशामध्ये, या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. आक्रोश त्या सरकारच्या विरोधात कसा काय तुम्ही करू शकता? हे सरकार प्रत्येक वेळी ठामपणे सांगतं आम्ही हिंदूंच्या सोबत उभे आहोत. का तुम्हाला विश्वास नाहीये? एवढा अविश्वास का तुमचा? प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो. प्रशासन आम्हाला मदत करत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करतो. सरकार आमचंच आहे, मान्य आहे ना, हिंदुत्ववादी सरकार आहे, पण प्रशासनामध्ये काही लागेबांधे आहेत, लाचखोरी चालू आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आंदोलन केल्यानंतर यश पण मिळालंय, म्हणून आम्ही आंदोलन करतोय. ठीक आहे, मी येतो आता. सगळ्यांना थोडं थोडं ऐकूयात ना आपण. भागवत तावरे आपल्या सोबत आहेत, आपल्यासोबत मुस्लिम अभ्यासक शेख सुभान अली आहेत, आणि बालाजी पाटील माझ्यासोबत आहेत. बालाजी पाटील, प्रशासनात असे काही लोक आहेत ज्यांच्यामुळे हिंदू धोक्यात आलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये जो आक्रोश आज रस्त्यावर व्यक्त होतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात महत्त्वाचं विलासजी, हा जो काही आक्रोश आहे, सरकारमधले सत्ताधारी आमदार हिंदुत्व धोक्यात आहे म्हणून रस्त्यावरती येत आहेत. खरं तर या आमदारांना आणि इथं मतं मांडणाऱ्या प्रशासन आम्हाला मदत करणे यांना लाजा वाटल्या पाहिजेत. या महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही दुःखातनं सावरलेला नाहीये. त्याच्या शेतातला गाळ अजूनही निघून गेलेला नाहीये. अजूनही त्याच्या शेतातलं बुडालेलं सोयाबीन बाहेर काढायचं आहे. त्या शेतकऱ्यांचा आक्रोश देवेंद्र फडणवीस सरकार, अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या बहिऱ्या कानावरती पडायला तयार नाहीये. आणि त्यांच्या पक्षाचे आमदार शेतकऱ्यांचा आक्रोश दाबल्या जाण्यासाठी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करतायत. इथं भाजपचे आणि ते हिंदुत्ववादी तथाकथित सांगतायत की अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे आणि हिंदूंकडनंच घेतलं तर काय वाईट आहे मुस्लिमांकडनं. मला त्यांना विचारायचं आहे की 31 डिसेंबर 1999ला ज्या वेळेला IC-81 हे विमान ज्या वेळेला तालिबानला नेण्यात आलं, त्यावेळेस भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री भाजप सरकारमधले इथून मसूद अझहरला तिथं घेऊन गेले आणि ज्याच्याकडे सुपूर्द केलं त्या आमिर खान मुत्ताकी सोबत एस जयशंकर तिथं गळाभेट घेत आहेत. आणि तुम्ही इथं भारतातल्या मुस्लिमांना, गोरगरिबांना विरोध करताय. तुम्हाला लाजा वाटू द्या थोड्या तरी. तिथं तुम्ही त्या तालिबान्यांना, म्हणजे तथाकथित भाजपाई संघी आणि तालिबानी वरती गळेभेट घेत आहेत. 11 वर्षात ज्या मोदीजींना एक पत्रकार परिषद घेता आलं नाही, त्या मोदीजींच्या मसूद अझहरला पळून घेऊन जाणाऱ्या आमिर मुत्ताकीनं 4 पत्रकार परिषदा कालपासून इथं घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही इथं हिंदुत्वावरती बोलायला लागलात. 56 इंच का सीना असलेले मोदीजी हिंदुत्वावरती बोंब मारून देशामध्ये सत्यात आलेत आणि राज्यामध्ये हिंदुत्वाच्या नावावरती आलेलं तुमचं सरकार आहे. मग तरी हिंदू धोक्यात. मग ठीक आहे, तुमच्या भाषेत तुम्हाला विचारतो, जो मेलेला शेतकरी आहे, या अतिवृष्टीच्या काळात एकट्या मराठवाड्यामध्ये 84 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझ्या नांदेड जिल्ह्यातल्या कोंढा गावामधल्या एका शेतकऱ्याचा, निवृत्ती कदम नावाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याचा बाप सकाराम कदम घरामध्ये पडलेला होता, पोरानं आत्महत्या केलेली कळालं आणि त्याचा बाप मेला. तो हिंदू नाहीये का? ज्यांच्या म्हशी बुडाल्या, ज्यांचे सोयाबीन बुडाले, त्यांचा आक्रोश तुमच्या कामाला येत नाही का? मी विचारतो, कन्क्लूड करतो. मला इतकंच सांगायचंय की वरती तालिबानी चालतात, त्यांच्यासोबत करार चालतो. या देशाचं संविधान हे धर्मनिरपेक्षता आहे. सर्वांना विकण्याचा आणि विकत घेण्याचा अधिकार आहे. हे फक्त शेतकऱ्यांचा आक्रोश दाबण्यासाठी सरकारचे वाचाळवीर बाहेर सुटलेले आहेत. आणि याच्यावरती शेतकरी हिंदू आहेत का नाही हे तुषार भोसलेंनी सांगावं. पटकन एक कमेंट, मला 2 पाहुण्यांना अजून सुद्धा बोलायचं आहे. तुषारजी पटकन छोटीशी कमेंट, तुमचं उत्तर द्या, लगेच पुढच्या मुद्द्यावर जाऊ. नाही, मला यांच्या बुद्धीची कीव येते. अरे 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलंय आणि शेतकऱ्यांच्याच नाही असं नाही, मी तुमच्या मध्ये बोललेलो नाही, मध्ये बोलायचं नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच ही भूमिका आहे. आज सगळे शेतकरी 99.99% शेतकरी हिंदूच आहेत. ज्या वेळेला आम्ही ही भूमिका घेतो की हिंदूंकडनंच माल खरेदी करा, त्यावेळेला या शेतकऱ्यांच्याच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आमच्या शेतकऱ्यालाच फुलं विकता येणार आहेत. सणामध्ये आमच्या शेतकऱ्याचीच फुलं विकली जाणार आहेत. उदबत्तीमध्ये तीच फुलं वापरली जाणार आहेत. शेतकऱ्याचीच फुलं या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून आम्ही सांगतोय की हिंदूंकडनं माल खरेदी करा, कारण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला बळकटी मिळणार आहे. अरे 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज तातडीनं केंद्रानं आणि राज्यानं शेतकऱ्यांच्या
कल्याणाकरता आणि या सगळ्या आपत्तीतनं बाहेर पडण्याकरता, हात देण्याकरता, बळीराजाकरता जाहीर केलाय. कुठल्या पद्धतीची वक्तव्य तुम्ही करतायत? थोडं तरी आपल्याला याचं भान आहे का? ठीक आहे, आणि मला अजून राहिला दोन प्रश्न पाहुण्यांना त्या विदेशी चर्चेत जी काही घेऊ द्या. नीती आहे, नंतर आपण त्यावेळेला दुसऱ्या राऊंड मध्ये जयशंकर आणि एकमेकाचे मोदीजी मुद्दे खोडूया. विदेश नीती सांभाळायला एक राऊंड सक्षम आहेत. सगळ्यांचं म्हणणं काय एकदा ऐकून घेऊया. आणि तुमचे कुवत नाही. मुस्लिम अभ्यासक शेख सुभान अली आहेत. शेख सुभान अली, आता मला वाटत नाही या सगळ्यामध्ये खरं तर ज्या प्रकारची ही सगळी राजकीय मांडणी केली जाते ती कुणाला मान्य होईल असं मला वाटत नाही. एका गोष्टीसाठी की हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे, प्रत्येक भारतीयानं तो उभा केलेला आहे. पण ज्या प्रकारे बहिष्काराची भाषा, वेगळं टाकण्याची भाषा केली जाते, हे राजकारण आहे की धर्मकारण आहे? काय वाटतं तुम्हाला? विलासजी, याच्या आधी जे आमचे मित्र, अभ्यासक, विद्वान बोलत होते की हा धर्मकारणाचा विषय नाही आहे, हा राजकारणाचा विषय आहे. ज्या नेत्यांनी हे भाष्य केलेले आहे ते धार्मिक विद्वान नाही आहे. कोणीही धर्माच्या कोणत्याही ग्रंथाचा संदर्भ देत नाही आहे की या द्वेषामाग धर्माचा कोणता आदेश आहे. आता मी जे नेत्यांनी अहिल्यानगर, अजय नगर येथे जे भाषण केलं त्या भाषणाचे काही वक्तव्य माझ्याकडे आले आहेत. तर त्यांनी हे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की मुस्लिम या देशाला युद्धाची भूमी समजतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मुळात काय आहे की महाराष्ट्र मला ऐकतोय आणि जे चुकीचे वक्तव्य यांनी संदर्भहीन केलेले आहे तर त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकही धार्मिक ग्रंथ किंवा मोहम्मद पैगंबराच्या कथनाची टीका म्हणून कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये. भारतातील मुस्लिम समाजावरील ब्राह्मणवादाच्या पगड्यावर त्यांनी टीका केलेली आहे. जे वैश्विक बंधुत्व त्यांचा धर्म सांगतो ते येथील समाज व्यवस्थेमध्ये त्यांना दिसत नाहीये. हे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की मी बहिष्कृत भारत, मी हे पुस्तक विशेष करून याचा तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. हे बहिष्कृत भारत आहे पुस्तक, आपण पहा. हे बहिष्कृत भारत आहे. 15 मार्च 1929 हा बहिष्कृत भारत मधला 15 मार्च 1929 चा लेख आहे. जामोद जळगाव येथील 5000 अस्पृश्य बांधवांनी हिंदू धर्माला नोटीस दिली होती. आता हे बघा, याचं हेडलाईन आहे हिंदू धर्माला नोटीस. या येथे स्पष्ट सांगितलेलं आहे की 5000 लोकांनी हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांना सांगितलेलं आहे की आम्हाला धर्माचे अधिकार आपण द्यावे. जर तुम्ही आम्हाला अधिकार देत नसाल तर मग आम्ही या धर्मात का राहावं. आणि त्यांनी हे सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी जर धर्मांतर करायचं असेल, हे बाबासाहेबांचं आहे बघा पुस्तक बी, हे बाबासाहेबांनी सांगितलं धर्मांतर करायचं असेल तर मुस्लिम व्हा. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला धर्मांतर यासाठी नाही करायचं आहे मोक्ष प्राप्तीसाठी, तर अस्पृश्यता घालवण्यासाठी आपल्याला धर्मांतर करायचं आहे. आता मी हे का सांगतोय, हे चर्चा का होत नाही की भारतामध्ये 2 प्रकारचे मुस्लिम आहेत. एक मुस्लिम ते आहेत जे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की गुलाम नबी आझाद हे नेते सांगतायत काश्मीरमध्ये की आमचे पूर्वज जे आहेत ते काश्मीरी पंडित आहेत, म्हणजे ते ब्राह्मण आहेत. हे खरं आहे. तेच नाही, काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांचं कुळ जे आहे ते राघोराव मशाचे आहेत. ते ब्राह्मण आहेत, काश्मीरी पंडित आहेत. आता पडळकर म्हणतायत की आमचा डीएनए एक आहे. अजिबात नाही आहे. हे ब्राह्मण आणि शूद्र, आम्ही जे आहे ते शूद्र वर्णातील धर्मांतरित आहोत. आम्ही कधीही ब्राह्मण होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामी संपू शकते पण अस्पृश्यता, शूद्रत्व संपू शकत नाही. म्हणून आम्हाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही आहे. आता आमचे नितेश राणेजी सांगतायत की आमच्या एका मुस्लिम भगिनीने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार याची घोषणा दिली. तर नितेश राणेजी म्हणतायत की तुम्ही धर्मांतर करा. चांगली गोष्ट आहे, पण हे नितेश राणेजीने नाही बोललं पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे, मोहन भागवत साहेबांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही धर्मांतर करा, आम्ही तुम्हाला ब्राह्मण वर्णामध्ये घेतो. आम्ही शूद्र वर्णाला कंटाळून, अस्पृश्य वर्णाला कंटाळून हे धर्मांतर केलेलं आहे. मग पुन्हा आम्ही का तिथे येऊन एका विशिष्ट वर्णाची गुलामी करावी?
मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या बहुजन नेत्याला हे का बोलायला लावतात. धर्मावर जर चर्चा करायची असेल तर धर्मशास्त्र आपण घेऊन बसावं. आम्हाला काही इच्छा नाही आमच्या बांधवापासून दूर जायची. पण मला एक सांगा की ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला बोलवत आहात त्या व्यवस्थेमध्ये आमचे अधिकार काय असणार आहेत. फडणवीस साहेबांचे अधिकार ठीक आहे. आणि मुस्लिमांचे मी विचारतो. विलासजी एक महत्वाचा प्रश्न मी का सांगतोय. उत्तर प्रदेशमध्ये वसीम रिझवी हे शिया वक्फ बोर्डचे चेअरमन आहे. हे शिया मुस्लिम आहेत. यांनी वक्फ बोर्ड मध्ये जमीन घोटाळा केला. ते तुरुंगात जाणार होते. नंतर त्यांनी घर वापसी केली सनातन धर्मामध्ये. तुम्हाला हे विशेष करून महाराष्ट्रानं ऐकावं की वसीम रिझवी यांची घरवापसी झाल्यानंतर त्यांना सनातन धर्मामध्ये क्षत्रिय वर्णात घेण्यात आलं. त्यांचं नाव जितेंद्र त्यागी ठेवण्यात आलं. मला हे विचारायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 5000 वर्षापासून आम्ही या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये आहोत, पण आमची अस्पृश्यता संपली नाही. शूद्राचा कधी वैश्य झाला नाही, वैश्याचा कधी क्षत्रिय झाला नाही, क्षत्रियाचा ब्राह्मण झाला नाही. तर मला हे सांगा, एक वसीम रिझवी सारखा मुसलमान जर क्षत्रिय वर्णात येऊ शकतो तर मग मला सांगा माझ्यासारखा शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा मुसलमान काय तुमच्या सगळ्या विधीचं अनुकरण केल्यावर, शास्त्राचा अभ्यास केल्यावर मला ब्राह्मणत्व प्राप्त होणार का? मला ब्राह्मण म्हणून तुम्ही वर्ण स्वीकारणार का? जर स्वीकारणार नसाल, पटकन एक कमेंट घेतो, पटकन पटकन कमेंट घेतो त्याच्यावरती संग्रामजी सांगा तुम्ही. त्यांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे त्याच्या बद्दल बोला आणि नंतर मला भागवतजींकडे जायचंय प्लीज. दादा काय झालंय आता हल्ली चाललंय असं आहे की जे बोलताय ना की आम्हाला सन्मान भेटणार का, करावा ना, हिंदू धर्मात प्रवेश करावा. आता करतायत ना बरीच मंडळी. घेणार का संग्राम बापू भंडारे? आम्ही घेणार का? हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान निर्माण केलं ना तेव्हाच वर्ण व्यवस्था संपली. वर्ण व्यवस्था पूर्वी नव्हती. कर्मानुसार वर्ण ठरले. कर्मानुसार. भंडारे साहेब ऐका, तुम्ही हेच तुम्ही मला शंकराचार्य यांच्याकडून एक वक्तव्य द्या. मी उद्या सनातन धर्मामध्ये येऊन ब्राह्मण वर्णामध्ये प्रवेश करतो. तुम्ही बोलू व्हायचंय गुणकर्म. तुम्ही जेव्हा देवाचं नाव घ्याल तेव्हा जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. सनातन धर्माचा अभ्यास आहे का तुम्हाला? तुम्ही वेद वाचला का? कशाला तुम्ही कशाला जातीयवाद पसरवताय? तुम्ही हिंदू व्हा. ऐका, तुम्ही हिंदू व्हा, राम म्हणा, तुम्ही ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. कोणत्या वर्णात सांगा ना, कोणत्या वर्णात येणार? कशाला पाहिजे? आहे बघा, बाबासाहेबांनी वर्णवाद संपवला. अरे बाबासाहेब धर्माचे प्रमुख नाहीये सनातन धर्माचे. सनातन धर्माचे प्रमुख कोण आहेत? कोण आहे सनातन धर्माचे? बाबासाहेब सनातन धर्माचे प्रमुख नाहीत. सनातन हिंदू धर्माचा मला सांगा कोण आहे सनातन हिंदू धर्माचा प्रमुख? तुम्ही मला सांगा. मला सांगा की तुम्ही शूद्र आहात की ब्राह्मण आहात हे सांगा मला. मी हिंदू आहे. तुम्ही कोणत्या वर्णात आहात? तुम्हाला हे तुम्ही स्वतःला धोका देत आहात. कशाला खोटं बोलायले? काय खोटं बोलायची गरज नाहीये. हिंदू धर्मात जन्माला आलेला जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना तो प्रत्येक जण हिंदू धर्माचा मालक आहे. हा हिंदू धर्म कोणा एकट्याची मक्तेदारी नाही. नाही कुठलाच शंकराचार्य म्हणत नाही मी हिंदू धर्माचा मालक आहे. स्पष्ट मत आहे, जो वर्णाश्रम व्यवस्था मानत नाही तो हिंदू नाहीये. सनातन धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे. असं काही बोलू नका. संग्राम बापू राजकारण वेगळं आहे. ठीक आहे, त्याच्यावर एक वेगळी चर्चा करूया आपण. आपला मुद्दा जाऊ नये. मी दोघांनाही वेळ दिला, पुरेसा वेळ दिला. भागवत तावरे आपल्या सोबत आहेत. भागवतजी, तुमचा पक्ष काय आहे मी सांगायची गरज नाहीये. तुमचा पक्ष फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांचा जप करणारा आहे आणि आज तुमच्या पक्षाचे आमदार मात्र हिंदुत्वाचा नारा बुलंद करतायत. तुम्ही सांगून नोटीस देऊन सुद्धा काही फरक पडत नाहीये त्यांना. तुमची भूमिका काय नेमकी? मी आज तर तुमचे काही फोटो बघितले, तुम्ही गांधीगिरीनं त्याला उत्तर दिलेलं आहे, पण पक्षाची भूमिका काय? आता काय करणार? तुमच्या हाताबाहेरची केस झाली. विलासजी, पक्षाची भूमिका अगदी स्वच्छ आहे. ती अनेकदा आम्ही व्यक्त केली. आमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण जे आमदारांच्या संदर्भात बोलतात त्यांच्या संदर्भात अगदी कठोर बाबतीतले वक्तव्य केलेले आहेत आणि 3 दिवसाचा जो पिरियड आम्ही त्यांना दिलेला आहे 3 दिवसामध्ये ते पक्षाला उत्तर देतील. जर सकारात्मक उत्तर नाही आलं, जर पक्षाला असं वाटलं की हे सकारात्मक उत्तर नाही तर यापेक्षा कठोर कारवाई करू असं अजितदादा काल पुणे या ठिकाणी म्हटलेले आहेत. ते भाजपमध्ये आमची भूमिका अगदी प्रांजळ आणि स्पष्ट आहे. ते भाजपमध्ये जातील, काय करणार तुम्ही? पक्षामध्ये एक शिस्तभंगाची कारवाई असते, त्या पद्धतीने शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
आणि पक्षाचे प्रमुख जेव्हा असं म्हणतात अगदी कडक शब्दामध्ये, आम्ही गप्प बसलेलो नाहीयेत. इतर पक्षाचे आमदार ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या पक्षाकडून कुठल्याही सूचना त्यांच्या आमदाराला जात नाहीत, आम्ही मात्र आमच्या आमदाराच्या संदर्भामध्ये आम्ही स्पष्ट भूमिकेमध्ये सांगितलं की जे काही बोललं जात आहे ते भागवजी चूक आहे. कन्फ्युजन तुमच्याकडे पण आहे ना. मला सांगा, तुम्ही भाजपच्या सोबत कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपसोबत सत्तेत बसता आणि त्यांचे विचार मानू नका म्हणता. आमदारांची पण गोष्टी आहे ना. एकतर तुम्ही ठरवा आम्ही यांच्या विरोधात आहोत, फक्त सत्तेसाठी त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या विचारांशी नाही, असं कसं चालेल? आमदारांचे पण कन्फ्युजन झाले ना. जेव्हा लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन सरकार चालवतात ते एकाच विचारसरणीचे असतात असं कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टी सोबत मुफ्ती महबूबा सोबत गेले होते काश्मीरमध्ये. आम्ही त्याच्यावरून थेट आयडिओलॉजी तर शेअर नाही करत ना. आमची आयडिओलॉजी ही पुरोगामी आहे. आमची आयडिओलॉजी शाहू फुले आंबेडकरांची आहे. जवळ ती बसल्यावर अगदी घेणार ना स्पष्ट ते आहे. सगळं. जवळ बसले, समजा काय म्हणते? विचारांची देवाणघेवाण झाली, आमदार त्या विचारधारेसोबत जात आहेत. आता हे तुमच्यासाठी संकट आहे मोठं. नाही, आम्ही स्पष्ट केलंय, जर ते त्यांच्या वक्तव्यापासून बाज नाही आले किंवा थांबले नाही तर पक्ष त्यापेक्षा कठोर कारवाई करेल. आम्ही थोडी गप्प बसणार आहोत. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की या व्यवस्थेमध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये व्यावहारिक सलोखा राहिलेला आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या व्यवहारामधूनच ही व्यवस्था चालते. आपल्याला धर्माधिष्ठित व्यवहार करता येणार नाहीत, हे कधीही शक्य नाही आणि हे झालेलं सुद्धा नाही. केवळ पॉलिटिकल पॉलरायझेशनसाठी जर एखादी व्यवस्था पुढे आणली जात असेल निवडणुकीच्या तोंडावर, तर आमचा पक्ष याच्यासाठी बांधील नाहीये. आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी आमची तुषार भोसले जे भूमिका स्पष्ट ऐकलं ते आहे. काय बरोबर म्हणाले? आहोत. ज्यांना मुस्लिम हवे आहेत, तुम्ही म्हणताय की मुस्लिमांकडून काही घ्यायचं नाहीये, पण मुस्लिमांच्या पाठीशी उभं राहणारे अजितदादा तुम्हाला हवे आहेत. काय कन्फ्युजन चाललंय हे? काहीतरी वैचारिक गोंधळ नाही का हा सगळा? काय करणार? सत्तेसाठी अजितदादा पाहिजेत, पण अजितदादाला मतदान करणारा आणि त्यांच्या अजितदादा ज्यांच्या सोबत उभे राहतात ते नको आहे. कन्फ्युजन नाही महाराष्ट्रामध्ये? वैचारिक गोंधळ नाही, काही वैचारिक गोंधळ नाही आहे. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने खंबीरपणानं उभे आहोत. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता आहे. हिंदुत्वाच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान केलंय. आपल्याला आठवत असेल विलासजी, मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन नाकावर टिचून घोषणा दिली होती, एक है तो सेफ है. आणि याला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून पाठिंबा दिलाय. आणि म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा राबवणं हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर महाराष्ट्राची जनता आम्हाला माफ करणार नाही. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. थापा मारू नका. तुम्ही एक लक्षात घ्या, मग ते तालिबान सोबत तुमच्या सरकारमधले लोक एस जयशंकर गळ्याला गळा लावतायत. मग आता भाजप, सनातनी आणि तालिबानी एक झाले का? आम्ही काही थापा मारत नाही आहोत. भाजप, सनातनी आम्ही थापा मारत नाही आहोत. भाजप, आम्ही सनातनी अजेंडा आणि राबवतो तालिबानी आणि एक झाले. तुम्हाला तो सनातनी अजेंडा आणि तालिबानी एक झाले ते चालतं. राबताना सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं तुम्हाला? महाराष्ट्रात आणि देशात सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं का तुषार भोसले? अजेंडा कसा तुषार राबवला भोसले जी, जातोय तुम्हाला हे सनातनी उघड्या आणि डोळ्यांनी तालिबानी तुम्हाला एक झालं ते बघायचं चालतं का? काम आम्ही ठेवलंय. सनातनी तुम्हाला आणि तालिबानी एक हिंदुत्वाचा झाले. अजेंडा ठीक कसा आहे. चालतं का राबवला तुम्हाला? जातो, शेवटची काही हे मिनिट उघड्या आहेत. डोळ्यांनी शेवटची आम्ही काही मिनिट आहेत. दाखवून एक देणार मिनिट. आहोत. संग्रामजी मला सांगा, आज आमदार तिकडे हिंदुत्वाची भाषा करतायत, अजितदादांना ती हिंदुत्वाची भाषा मान्य नाहीये, पण अजितदादा तुम्हाला सत्तेमध्ये हवे आहेत. हे काय लॉजिक आहे? महाराष्ट्राला कळू द्या ना, वेड्यात करताय का तुम्ही महाराष्ट्राला? अहिल्यानगरचे आमदार जे आहे संग्रामदादा जगताप, हा. ते अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना पूर्णपणे मान्य आहे की आपण जे निवडून आलोय किंवा आपण जे राजकारणात यशस्वी होतोय ते हिंदुत्ववाद्यांनी अरुण काका जगताप यांनी जनता पक्षाकडून निवडणूक लढवताना हिरवा रंग उधळला होता. अरुण काका जगताप यांनी हिरवा रंग उधळला होता. ठीक आहे, मी त्यांचं म्हणणं ऐकू द्या. हा, अरे बाबा ऐकून तर घ्या. हा, बोला. हे बघा, संग्राम दादा अत्यंत प्रामाणिकपणे महायुतीची जबाबदारी पार पाडताय. मला वाटतं सन्माननीय अजितदादांनी बाकीच्या आमदारांना सांगितलं पाहिजे की अरे आपण हिंदुत्ववाद्यांमुळे सत्तेत आलोय, आता हिंदुत्वाचा प्रचार करा. मग ही आमची अपेक्षा आहे. वाईस वर्षा संग्रामदादा तुम्ही का जगताप सांगत नाही प्रामाणिक तुमच्या नेत्यांना अजितदादांना बाजूला करा, जे हिंदुत्व मानत नाहीत ते? हे एक हिंदू म्हणून माझी मागणी आहे. मी काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा सभासद नाही. हिंदूंसाठी आज संग्राम दादा शेख सुबन अली, शेवटची 30 सेकंद तुम्हाला. भागवतजींना 30 सेकंद. हा महाराज
म्यूट मध्ये झालात, म्यूट आहात. झालात. हा. अजित पवार यांनी राजकीय भूमिकेमध्ये काय करावं हे आपण न सांगावं. आपण नारदाच्या गादीहून वारकरी विचार सांगावा इथपर्यंत मला मान्य आहे. आपलं मग आव्हानही मतदान- मरायच्याबद्दल माझं आक्षेप मतदान का नाही. घेता मात्र तुम्ही? धर्म अरे राजकारण हे माझं मतदान गोष्टी का आहेत. घेता? अरे माझं नाही, मतदान हे का काय घेता मग? धर्मावरून मत नाही केले जात आमच्याकडे. आमच्याकडून माझं मत- धर्मावरून मतं होत नाहीत. माझं आम्ही माझं विकासाच्या मतदान का भूमिकेवर घेता राजकारण तुम्ही? करणारी माणसं आहोत. ऐका ना, आम्ही मतदान केलंय तुम्हाला साहेब. आम्ही मतदान हे केलंय बघा, साहेब मतदान तुम्हाला. सगळ्यांनी केलं. आणि तुम्ही जर मतदान असं बोलत सर्व असाल, धर्मांनी केलेलं ते असतं. बघा, मी कुठलाही माझं एक मत समुदाय जेव्हा मांडलंय. निवडून येतो मी माझं तेव्हा सगळे मत मतं मांडलंय. संग्राम बापू, आणि मतदान माझं करणं हे मतदान- प्रत्येक नागरिकाचं झालेलं कर्तव्य आहे. आहे. एक तर तुम्हाला संविधान माहिती नाही, लोकशाही तुम्हाला कळत नाही. तुमच्या डोक्यामध्ये संघाच्या कुचक्या सडक्या मानसिकतेतून आलेले फक्त कुविचार आणि विकृती आहे. या देशाच्या हे बघा, संविधानामध्ये ठीक आहे. मतदान काँग्रेस करणं माझा- हा अधिकार आहे. मला एक मुद्दा अहिल्यानगरला, सांगायचा अहमदनगर आहे. या म्हणणाऱ्या शेख महाराष्ट्रात सुभान अली, तुम्ही कोणत्या एक घ्या? मिनिट. तुम्ही शेख सुभान अली, काय 30 सेकंद आहेत माझ्याकडे, त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही वेळ नाही. नाही प्लीज सांगू प्लीज साहेब. बाकी कोणी बोलू नका. हा प्रवक्ते साहेब तुम्ही नाही सांगू सलके विचार कोणी. हा 30 सेकंद फक्त. शेख सुभान अली. विलासजी, हे सगळी जी चर्चा चालू आहे तर मला हे म्हणायचं आहे की नवाब मलिक जे यांच्या सत्तेमध्ये आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, अब्दुल सत्तार साहेब आहेत, ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून पडळकर साहेब, हाके साहेब मराठ्याने शिवाय देत आहेत आणि ज्या पद्धतीनं हेच लोक जे एसटीच्या आरक्षणासाठी लढत होते, आता पडळकर साहेबांनी फक्त आमदारकीसाठी धनगर समाजाचे जे कुलदेवत आहेत बिरोबाची घेतलेली शपथ जर मोडली असेल, आपल्या कुलदेवताशी समजा बेईमानी केली असेल, समाजाशी केली असेल, तर ते एखाद्या समाजाचा द्वेष करत ठीक असेल आहे. आमदारकी वाचवण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. ठीक आहे, मी फक्त मला पटकन हे एक सांगायचं तुषार आहे भोसलेजींना की एक हसन सेकंदात तुम्ही नवाब मलिक आणि ह्या सगळ्यांचं काय करणार आहात? मुस्लिमांकडून लोकांना सांगताय की तुम्ही अगरबत्ती सुद्धा घेऊ नका, तुम्ही अख्खा आमदार घेताय, त्याचं काय ते सवाल विचारतायत. की हे नवाब मलिक ठीक आहे. हा तुषारजी 30 सेकंद फक्त. हा. विलासजी, त्यांना याचं उत्तर कळलं पाहिजे की ते आमच्या सोबत आलेत, आम्ही त्यांच्या सोबत गेलेलो नाहीत. त्यांनी हिंदुत्वाची विचारधारेचं त्यांना सरकार घ्यायचं की नाही वरती याची आणि अक्कल खालती असली आहे. पाहिजे ना ते तुम्हाला. आमच्या सोबत त्यांना आलेत, घ्यायचं की नाही आमच्या याची विचारांना अक्कल असली पाहिजे पुरस्कार ना. त्यांनी केलाय. त्यांना आम्ही घ्यायचं कशाला? की नाही? आमचं त्यांना राजकारण घ्यायचं का नाही? इन्क्लुझिव्ह तुम्हाला आहे. अक्कल ते नाहीये. आमच्या विचारधारेवर तुम्हाला चालत अक्कल असतील नाहीये तर आम्हाला त्यांना काय? घ्यायचं का नाही ज्याला याची अक्कल पटलं नाही भाजपकडे तो नव्हती. बाहेर ठीक पडेल. आहे, ठीक आहे. ज्याला महाराष्ट्रातली जनता घेतलंय. महाराष्ट्रातली जनता एवढी हुशार आहे ना, एवढी हुशार आहे, विचारूच नका. सगळं कळलंय तुम्हाला. बघा महाराष्ट्रातली जनता काय म्हणते. आम्ही जेव्हा प्रश्न विचारला मुस्लिमांवरच्या बहिष्काराने हिंदुत्व बळकट होणार आहे का, प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. 34% लोकांना होय वाटतं, 66% लोकांना वाटतं नाही. मी म्हणालो होतो महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.